जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 5वा स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुनी। श्री समर्थांनी दशक 8 ज्याचं नाव आहे ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि समास 5 मध्ये आपल्याला जो उपदेश केलेला आहे तो आज आपण ऐकणार आहोत। समर्थांनी दशक 5व्या मध्ये स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम असं या समासाचं नाव आहे। स्थूळ पंचमहाभूते या समासामध्ये आपल्याला एक एक भूतामध्ये सगळी भूत आहेत याचा विचार आपण मागील समासामध्ये केला, परंतु या समासामध्ये मात्र एका पंचमहाभूतापैकी एका महाभूतामध्ये सर्वात जास्त गोष्टी दिसतात आहे त्याचा उल्लेख समर्थांनी इथे केलेला आहे। म्हणजे पृथ्वी या पंचमहाभूतामध्ये अंशतः आलेल्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या दाखवलेल्या नाही, तर प्राकर्षाने आपल्याला ज्या दिसतात आहेत त्या गोष्टींवरून त्या भूताचा परिचय व्हावा म्हणून या समासाची रचना समर्थांनी केलेली आहे। श्री समर्थांनी पृथ्वी तत्वापासून सुरुवात केली आणि पृथ्वी तत्वामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि पृथ्वी आम्ही कोणाला म्हणावं, पंचमहाभूतामध्ये ही जी पृथ्वी आहे ती कोठे कोठे आपण समजावी याचा परिचय श्री समर्थांनी या समासात आपल्याला दिलेला आहे। आपण पाहत आहोत की या मूळ मायेपासूनच सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या। पंचमहाभूत आणि त्रिगुण या अष्टदा प्रकृतीने पुढे गुणमाया प्रगट झाली आणि आज आपण तोच विचार पुढे ऐकणार आहोत। समर्थ म्हणतात आहे केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुनी। पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ। श्री समर्थ म्हणतात आहे की महापंचभूतांचा कर्दम याचा अर्थ महापंचभूतांचा चिखल, यातून ही संबंध सृष्टी निर्माण झाली आहे। या सृष्टीमध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण आम्हाला दिसतात आहे आणि यामुळे या सृष्टीला आम्ही सृष्टी म्हणू लागलो। आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी हे पंचमहाभूत आणि रज तम आणि सत्व हे 3 त्रिगुण यामुळे अष्टदा प्रकृती निर्माण झाली। यामध्ये श्री समर्थांनी सर्वात पहिले पृथ्वी तत्वाबद्दल माहिती दिली आहे। कशाला आम्ही पृथ्वी म्हणावं, पृथ्वी तत्व म्हणजे काय आहे आणि पृथ्वी कशी आहे, तर पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी। आता समर्थ म्हणतात पृथ्वी कशाला म्हणावं, तर पृथ्वी हे एक तत्व आम्हाला पर्वतात पाहायला मिळतं। त्या पर्वतावर पाषाणही दिसतात, त्या पाषाणाबरोबर तिथे शिळा दिसतात, अनेक शिखरे दिसतात, लहान आणि मोठे सगळे असतात, त्यामध्ये खडेही असतील, बारीक गोष्टी असतील, बहुतकारे नटलेल्या या डोंगरामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी पृथ्वी तत्वात मोडतात। म्हणून श्री समर्थांनी अजून पृथ्वी तत्व कुठे आहे ते पुढच्या ओवीत सांगितलेलं आहे। नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळोस्थळी जे का वाळूके वाळू अनेका मिळवून पृथ्वी। पृथ्वी कुठे आहे तर नाना रंगांची मृत्तिका। आपल्याला माहित आहे की मातीचा रंग लाल असतो, मातीचा रंग काळा असतो, मातीचा रंग पांढरा असतो, मातीचा रंग बुरका असतो। माती ही वेगवेगळ्या रंगांनी नटलेली आहे म्हणून या सगळ्या मातीच्या रंगांना सुद्धा समर्थांनी पृथ्वी म्हटलं आहे। कुठल्याही रंगाची माती असेल तर ती पृथ्वी तत्वामध्ये येते। जसं कुस्तीच्या आखाड्यामध्ये जी माती असते ती लाल रंगाची माती वापरली जाते, हे पृथ्वी तत्व आहे। शेतामध्ये जी शेत जमीन आहे ती जेवढी काळी असते तेवढी ती कसदार असते, म्हणून काळी माती ही सुद्धा पृथ्वी आहे। तिथे माती आहे परंतु ती सुद्धा काय आहे, पृथ्वी आहे। पुढे समर्थ म्हणतात पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी। अजून पृथ्वी कुठे आम्हाला पाहायला मिळते तर याप्रमाणे गावामध्ये पुरे म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये पुरे पट्टणे मनोहरे आपल्याला अनेक शहरे दिसतात। ही शहर वाळूनी तयार झालेली आहेत, सिमेंटनी तयार झालेली आहेत, दगड विटांनी तयार झालेली आहेत। हे सगळे मनोहर दिसणारे सुंदर दिसणारी शहरं ही सर्व पृथ्वी तत्वच आहे, ती पृथ्वीच आहे। म्हणून म्हटलंय नाना मंदिरे दामोदरे, दामोदरे म्हणजे राजवाडे,
मंदिर आणि राजवाडे हे सुद्धा आम्हाला पृथ्वीच आहे. नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी, ही सगळी पृथ्वीच पृथ्वी आहे. म्हणून पुढे म्हटलंय सप्त द्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळवून जाणावी वसुंधरा. श्री समर्थांनी पृथ्वीला दुसरा शब्द सांगितलाय वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. सप्तद्वीप नवखंड हे सगळे पृथ्वी आहेत. नवखंडात्मक ही पृथ्वी आहे, पण ही सगळी पृथ्वीच आहे, ही सगळी वसुंधरा आहे असे समर्थ म्हणतात आहे. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळवून पृथ्वी. श्री समर्थांनी नाना प्रकारचे देव निर्माण होतात, त्याला ही पृथ्वीच म्हटलेलं आहे. नाना प्रकारचे नृपती म्हणजे राजे निर्माण होतात. नृपती म्हणजे राजे, ते सुद्धा पृथ्वी तत्व आहेत. नाना प्रकारच्या भाषा बोलणारे, नाना देशांचे, या पृथ्वीवरील कुठलाही देश असेल तर त्या ठिकाणचे सर्व लोक हे पृथ्वी तत्वच आहेत. पृथ्वीपासूनच निर्माण झाले आहेत. 184 उत्पत्ती ही संपूर्ण सृष्टीवर असलेली जीवसृष्टी आहे. त्या जीवसृष्टीमध्ये 84 लक्ष जीवयोनी आहेत. किडा मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळ्या प्रकारच्या जीवयोनी ज्या दिसतात आहे त्या सगळ्या पृथ्वी आहेत. कारण पृथ्वीपासूनच त्यांची उत्पत्ती होते आहे. पृथ्वीशिवाय ते प्रगट रूपात दिसणारच नाही. प्रगट दिसलं म्हणजे पृथ्वी आली. पृथ्वी आलीच समजायची, आपल्याला डोळ्यांनी दिसते आहे म्हणून पृथ्वी आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे नाना उद्वसे जे वने, उद्वसे म्हणजे उद्ध्वस्त झालेले, नाना तरुवरांची बने, गिरीकंदरे नाना स्थाने मिळवून पृथ्वी. नाना प्रकारचे तरु आणि वेली पृथ्वीच आहे, उद्ध्वस्त झालेले म्हणजे जे जाळले गेले किंवा ज्या ठिकाणी वनवा लागलेला आहे अशा प्रकारे जळलेल्या वनांना सुद्धा पृथ्वीच म्हणावं. कारण कोळसा ही पृथ्वीच आहे. गिरी आणि कंदरे ही सुद्धा पृथ्वीच आहे. पुढे समर्थ म्हणतात नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळवून पृथ्वी जाणीजे स्रोती. पृथ्वी अजून कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळते तर नाना रचना केली देवी, नाना प्रकारची ही रचना केलेली आहे. जे जे निर्मिली मानवी, या परमेश्वराने नाना प्रकारची ही रचना केलेली आहे. म्हणून म्हटलंय जे जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि जे जे मानवाने निर्माण केलेलं आहे. आता परमेश्वराने काय निर्माण केलं तर गिरीकंदरे, डोंगर, दऱ्या, माती, दगड, विटा या सगळ्या ठिकाणी आम्हाला डोळ्यांनी दिसतात आहे. हे सगळं ईश्वर निर्मित आहे. परंतु मानवाने निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं घरे आहेत, मंदिरे आहेत, रस्ते आहेत, सगळ्या गोष्टी या पृथ्वी आहेत. नाना धातू सुवर्णाधिक. आता समर्थ पृथ्वीला कुठे आणतात आहे तर ही जमीन झाली, मातीपासून निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांना आम्ही पृथ्वी म्हटलं. आता श्री समर्थांनी या पृथ्वीमध्ये निर्माण होणारे धातू यांना सुद्धा पृथ्वीच म्हटले आहे. ते पृथ्वीचाच एक घटक आहेत. म्हणून पुढे म्हटलंय नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट रुच्छाधिक, वृक्षाधिक मिळवून पृथ्वी. आता असो हे बहु असो, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. श्री समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की श्री समर्थांनी पृथ्वी अजून कशाला म्हटलं आहे तर नाना धातू सुवर्णाधिक म्हणजे नाना प्रकारचे धातू आहेत, नाना प्रकारच्या वस्तू आहेत, नाना रत्ने जे अनेक. आणि समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे नाना काष्ट वृक्षाधिक, नाना प्रकारच्या काष्टा ज्या निर्माण होणाऱ्या, काष्ट म्हणजे लाकूड, काष्ट वृक्षाधिक म्हणजे सगळ्या वस्तू, त्या लाकडापासून तयार होणाऱ्या सगळ्या वस्तू त्या काय आहेत, पृथ्वीच आहेत, मिळवून पृथ्वी. आता असो हे बहु असं. म्हणून आता लक्षात घ्या, नाना प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी काय आहेत, पृथ्वी आहेत. हे तुम्ही कधीही विसरू नका. त्यामध्ये जो जडांश आहे, जडांश आणि कठीणांश म्हणजे जड आहे आणि कठीण आहे, या दोन्ही गोष्टी पृथ्वीमध्ये मोडतात आहे. म्हणजे आता पृथ्वी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी सविस्तरपणे दिलेलं आहे. पृथ्वीमध्ये इतर गोष्टी आलेल्या आहेत, इतर भूत समाविष्ट आहेत,
पण त्यामध्ये सर्वात जास्त अंश पृथ्वीचा असल्यामुळे त्याला पृथ्वी असं म्हटलेलं आहे. म्हणजे 75% पृथ्वी असेल आणि त्यामध्ये बाकी घटक असलेले जे असतील की जी भूतं आलेली असतील ते सगळे 25% आलेले असतील तर तिला आम्ही पृथ्वी असं म्हटलेलं आहे. म्हणून पृथ्वी तत्वामध्ये या गोष्टी येतात, जो जडांश आहे आणि कठीणांश आहे. म्हणून पुढे म्हटले समर्थांनी, सकळ पृथ्वी हा विश्वास, म्हणून ही सगळी पृथ्वी आहे हा विश्वास ठेवा. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, शोती ओळखावे. पृथ्वी बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगितले. आता पृथ्वीचं रूप सगळं बोलून झालं. आतापर्यंत आपण पृथ्वीचं वर्णन ऐकलं. आता मी तुम्हाला समर्थ सांगतात, आता सांगिजेल आप. आता मी तुम्हाला आपल्याला आप म्हणजे काय? पाणी. पाणी म्हणजे काय याचं वर्णन समर्थ आता करणार आहेत. आता सांगितलेले आप, शोती ओळखावे रूप. तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही त्याचं रूप ओळखायचं आहे. सावध होऊन ऐका. म्हणून पुढे म्हटलंय, आतापर्यंत मी तुम्हाला पृथ्वीचं वर्णन केलं. आता आपल्याला आप म्हणजे काय, तर आप म्हणजे पाणी याचं वर्णन श्री समर्थ आता पुढे करत आहेत. वापी कूप सरोवर. आता पाणी कुठे कुठे असतं? वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळवून आप. आता आम्ही पंचमहाभूतामध्ये पहिलं भूत म्हणजे पृथ्वी पाहिलं. आता समर्थांनी दुसऱ्या भूताचा परिचय द्यायला घेतलेला आहे. आणि दुसऱ्या भूताचा परिचय व्हावा म्हणून त्यासाठी आप हा शब्द वापरला आहे. आप म्हणजे पाणी. आपो नारायण असं सुद्धा आपण म्हणतो. या आपामध्ये काय येतं तर वापी कूप सागर, वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप. काय काय येतं? वापी कूप सरोवर म्हणजे विहिरी, तिथलं पाणी आहे विहिरीमधलं. सरोवरातलं पाणी आहे. सरितांमधलं म्हणजे नद्यांमधलं पाणी आहे. या सगळ्या पाण्याला आप म्हटलेलं आहे. आकाशातून पडणारं पाणी म्हणजे मेघाचं पाणी, सप्तसागराचं पाणी, या सर्वांना समर्थाने आप म्हटलेलं आहे, पाणी म्हटलेलं आहे. आता वापी म्हणजे काय तर वापी म्हणजे आडाचं पाणी म्हणजे विहिरीचं पाणी, सरोवराचं पाणी, नाना सरितांचं म्हणजे नाना नद्यांचं पाणी, नाना मेघातून पडणारं पाणी, सप्तसागरातलं पाणी, हे सर्व मिळून आप म्हणजे पाणी आहे. यापुढे समर्थ सांगतायत, श्लोक समर्थाने दिलेला आहे. क्षार क्षीर सुराद सर्पी धरी इक्षुर जरल तथा, म्हणजे क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टी सप आहे, जेथे लवण होता आहे तोची क्षार सिंधू. आता क्षीरसागर म्हणजे काय होतं? दुधाचा सागर. क्षीर म्हणजे दूध, पण ज्या समुद्रामध्ये मीठ तयार होतं, समर्थ काय म्हणतात, पण ज्या समुद्रामध्ये मीठ तयार होते, लवण म्हणजे मीठ, तो क्षार सिंधू. या क्षारातून निर्माण होणारा क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टी सप आहे. तुम्ही जर सागराजवळ जर गेले तर सागराच्या पाण्याला हात लावला आणि तो हात जर आपल्या जिभेला लावला तर आपल्याला खारटपणा त्याचा जाणवतो, कारण सागराला असलेला खारटपणा आहे. म्हणून त्याला क्षारयुक्त असलेला समुद्र असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलंय जेथे लवण होत आहे. पुढे दिले समर्थांनी, एक दुधाचा सागर. आता समर्थांनी येथे सागर हा शब्द साठ्यासाठी वापरला आहे. एक दुधाचा सागर म्हणजे ज्या ठिकाणी दूध नावाचा घटक येतो किंवा दूध नावाचा पदार्थ येतो, त्या पदार्थांचं सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तरी सुद्धा तो दुधाचा सागर आहे. तर तो दुधाचा सागर सुद्धा काय आहे तर पाणी आहे. कारण आता आपण आप याचं वर्णन पाहतो आहे. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर अपमन्यासी. दुधाचा सागर त्याचं नाव आहे क्षीरसागर. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. म्हणजे अनेक प्रकारे पाण्याला आपण पाहू शकतो. जिथे पातळ पदार्थ आहे, ज्या त्या पातळ पदार्थामध्ये पाणी आहे, म्हणजे ते पाण्याप्रमाणे आहे, म्हणजे ते पाणी झालं.
त्याच्यात पाणी आहेच तिथे सुद्धा त्याला आप म्हटलं आहे. घृत म्हणजे तूप. समर्थांनी घृत म्हटलं आहे. एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. घृत म्हणजे तूप. तूपही पातळ आहे आणि तो पातळपणा तिथे सुद्धा आपल्याला आपतत्व दिसते आहे. दही हे सुद्धा पातळ आहे, त्याचा सुद्धा साठा जो आहे समुद्र आहे, त्याला सुद्धा आम्ही आप म्हटलेला आहे. म्हणून म्हटलंय एक उसाचा रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, ऐसा साता समुद्रांचा, वेढा पृथ्वी येसी. अशा प्रकारे या पृथ्वीला सगळ्या पाण्याने वेष्टित केलेला आहे. आम्ही पृथ्वी पाहू गेलो तर पृथ्वीमध्ये जिथे तिथे सागर दिसत आहेत. त्या सागरामध्ये समर्थ म्हणतात आहे शुद्ध जळाचा सागर. काय म्हटलंय? शुद्ध जळाचा सागर. तो सप्तसागर जो म्हटलेला आहे. सप्तसागर म्हणजे 7 सागर. जे सगळे सागर पाण्याने भरलेले आहेत ते आप आहे. आप म्हणजे पाणी आहे. पंचमहाभूतामधलं ते आप आहे. उसाचा सुद्धा रस काढला तो सुद्धा पाण्यासारखा आहे, त्याला मध्ये पाणी तत्व आहे. म्हणून पुढे म्हटलंय एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळीचे सकळ, मिळन अवघे केवळ, आप जाणावे. आता समर्थ अशा प्रकारे भूमंडळामध्ये जिथे तिथे आपल्याला जल दिसते आहे, ते सर्व जल म्हणजे काय आहे? आप आहे. आणि पंचमहाभूतामधलं ते दुसरं भूत आम्ही मानलेलं आहे. म्हणून म्हटलंय पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरून दक, तीही लोकीचे उदक, मिळून आप. पृथ्वी जर आम्ही खोदली तर जमिनीच्या आत सुद्धा पाणी मिळते. ते सुद्धा पाणी काय आहे? पाणीच आहे, ते आप आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे नाना वल्ली बहुवस. अनेक प्रकारच्या वल्ली म्हणजे वेली आहेत. नाना तरुवनांचे रस, नाना प्रकारचे तरु म्हणजे अनेक प्रकारची झाडं आहेत, त्यामध्ये सुद्धा पाणी तत्व आहे. मध पारा अमृत विष मिळून आप. मधाला सुद्धा अमृत घ्या, मध घ्या, त्यानंतर विष पहा, हे सगळं पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून याला सुद्धा आपण काय म्हटलेलं आहे? आप म्हटलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक, आप बोलीजे. समर्थ आता म्हणतात आहे जळा वेगळे आप, नाना रसन स्नेहाधिक, या वेगळे ही वेग, जळा वेगळे आवश्यक, आप बोलीजे. आता समर्थ म्हणतात जल सोडून सुद्धा त्याला आम्ही पाणी म्हटलेलं आहे, कारण त्यातून पाणी निघते आहे. झाडाची पानं घेतली, आता समर्थांनी म्हटलंय ना, झाडाची पानं घेतली, वेलींची पानं घेतली, त्याला कुटलं आणि त्याच्यातून जर थेंब पडला पाण्यासारखा, तर ते जे पाणी आहे ते सुद्धा काय आहे? आपच आहे. म्हणून म्हटलंय पुढे एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळींचे सकळ, मिळून अवघे केवळ, आप जाणावे. अशा प्रकारे भूमंडळामध्ये जिथे तिथे आपल्याला जल दिसते आहे, ते सर्व जल म्हणजे काय आहे? आप आहे. आणि पंचमहाभूतांमधलं ते दुसरं भूत आपण म्हणतो आहे. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरण दक, तीही लोकीचे उदक, मिळवून आप. म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जल एवढेच नव्हे तर त्रैलोक्यातील सर्व उदक म्हणजे जल मिळून आप जाणावे. म्हणजे ते सगळं काय आहे? आप आहे. म्हणजे पृथ्वी जर आम्ही खोदली तर जमिनीच्या आत सुद्धा पाणी मिळते. ते सुद्धा पाणी हे पाणीच आहे आणि ते आप आहे. म्हणून पुढे म्हटलंय नाना वल्ली बहुवस, नाना तरुवरांचे रस, मध पारा अमृत विष मिळवणं आप. आता समर्थांनी उदाहरणं दिली आहेत की आप कशामध्ये आप आहे. नाना वल्ली बहुवस, नाना तरुंचे, अनेक प्रकारच्या वल्ली म्हणजे वेली आहेत. नाना तरुवरांचे रस, नाना प्रकारचे तरु म्हणजे अनेक प्रकारची झाडं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा पाणी तत्व आहे.
मध पारा विष अमृत विष मिळवणं आप. मधाला सुद्धा अमृत घ्या, मध घ्या, त्यानंतर विष पहा, हे सगळं पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून याला सुद्धा आपण आप म्हटलेलं आहे. पुढे म्हटले समर्थांनी, नाना रस स्नेहाधिक याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलिजे. आता जल सोडून सुद्धा त्याला आम्ही पाणी म्हटलेलं आहे. म्हणजे नाना रस, तेलादी याखेरीज सगळे वेगळे रस आहेत, जल आहे, त्याशिवाय जे मृदू शीतल ओले आहेत ते सगळं काय समजावं आपण, आप समजावं. जल सोडून सुद्धा त्याला आम्ही पाणी म्हटलेलं आहे, कारण त्यातून पाणी निघते आहे. जर झाडाची पानं घेतली, वेलींची पानं घेतली आणि त्याला जर कुटलं तर त्याच्यातून थेंब निघतो पाण्यासारखा. आणि तर ते जे पाणी आहे ते सुद्धा आप आहे. अशा प्रकारे आप कुठे कुठे नटलेलं आहे ते समर्थ आता पुढे परत सांगत आहेत. सारद्र आणि शीतळ, जळासारिखे पातळ, शुक्लित श्रोणित मूत्र लाळ आप बोलिजे. आता समर्थ म्हणतात आहे, या शरीरातून म्हणजे इतकंच नाही तर शरीरातून निर्माण होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शरीरातून निर्माण होणाऱ्या त्या सुद्धा आपामध्ये म्हणजे पाण्यामध्ये मोडलेल्या आहेत. त्यालाही समर्थांनी पाणीच असं म्हटलेलं आहे. शुक्लित श्रोणित मूत्र लाळ हे सुद्धा शरीरातून निर्माण होते. यालाच समर्थांनी पाण्यासारखे पातळ आहेत म्हणून त्याला सुद्धा आप म्हटलेलं आहे. आप संकेत जाणावे. पुढे समर्थ म्हणतात आहे, ओले आणि शीतळ तसेच जळासारखे पातळ असे जे रेत रक्त मूत्र लाळ इत्यादी ते सगळं काय आहे, आपच आहे. म्हणून पुढे म्हटले, आप संकेते जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलिजे. आता पातळ समर्थ म्हणतात, जे जे पातळ आहे, जे जे ओले आहे, जे जे मृदू आहे आणि शीतल स्वभावाचे असेल ते सगळं संकेताने आपण ओळखलं पाहिजे. मृद शीतळ आप संकेते जाणावे म्हणजे संकेताने त्या पाण्याला आपण ओळखलं पाहिजे, त्याला आप म्हटलेलं आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की म्हणून आता आप म्हणजे काय याची व्याख्या समर्थांनी दिलेली आहे. आप म्हणजे काय की जे ओलं होतं, जे मृदू आहे, जे शीतळ आहे, जे थंड आहे, या सर्वांना समर्थांनी आप म्हटलेलं आहे. ते पंचमहाभूतामध्ये दुसरं भूत मानलं आहे. म्हणून पुढे सांगितलंय, जाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. आता समर्थ म्हणतात आहे की पातळ मृदू आणि गुळगुळीत ही सगळी जलाची खूण आहे. म्हणजे पातळ पदार्थांची जी आहे ती सगळी जलाची पाण्याची खूण आहे. म्हणून घाम कप पडसे अश्रू सगळं हे आप आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अजून समर्थ सांगतात, आप म्हणजे काय, जे गुळगुळीत आहे, जे पातळ आहे, जे मृदू आहे, त्याप्रमाणे स्वेद म्हणजे घाम, श्लेष्मा म्हणजे नाकातून निघणारे शेंबूड, डोळ्यातून निघणारे अश्रू, या सर्वांना काय म्हणावं, आप म्हणावं. ते आपातूनच निर्माण झालेलं आहे. त्या आपाचं वेगळं फक्त दृश्य स्वरूप आहे, परंतु ते पाणीच आहे. आणि आता मात्र तुम्हाला मी जे तेज म्हणजे काय ते सांगतो आहे. म्हणजे आता समर्थांनी पृथ्वी सांगितली, दुसरं आप सांगितलं, आता समर्थ म्हणतात मी तेज तुम्हाला सांगणार आहे. म्हणून समर्थांनी पृथ्वी आणि आप याचं वर्णन केलेलं आहे. आता तेजाविषयी सावधपणे ऐका. समर्थ म्हणतात आहे, तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेज बोलिले. आता तेजाविषयी सावधपणे ऐका, कारण चंद्र सूर्य तारांगणे तसे तेजोमय दिव्य देह हे सुद्धा तेजच आहे. तेज म्हणजे काय तर समर्थ म्हणतात, चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे यालाच तेज म्हणावं. तेजाचे गुण या ठिकाणी चंद्रामध्ये आहेत, तो प्रकाश देतो. सूर्यामध्ये आहे, तो प्रकाश देतो. तारांगणामध्ये सुद्धा प्रकाश देण्याची शक्ती आहे. अशा प्रकारे आम्ही आणि दिव्य देह धारण करणारे जे असतील त्यांना सुद्धा तेज आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, वन्नी मेघी विद्युलता, वन्नी सृष्टी संहारिता, वन्नी सागरा जाळीता, वडवानळू. आता समर्थ म्हणतात, अग्नीमध्ये आगीमध्ये मेघात जी विद्युल्लता चमकते ते तेजतत्व आहे. तसंच सर्व सृष्टीचा संहार करणारा प्रलयाग्नी हा सागराला जाणारा काय आहे, वडवानळ म्हणजे सागर सुद्धा जळतो. वन्नी म्हणजे अग्नी, मेघाची विद्युल्लता, पाऊस पडतो तेव्हा वीज कडकडते,
आणि त्या विजेचा कडकडाट जेव्हा होतो त्यावेळेस त्याला विद्युतता निर्माण होते, वीज निर्माण होते. ते तेजाचं स्वरूप आहे. वन्नी सृष्टी संहारिता. आणि जेव्हा सृष्टीचा संहार होतो त्यावेळेस अग्नी प्रज्वलित होतो. आपल्या भूगर्भातून ज्वाला बाहेर पडतात, तो सुद्धा काय आहे? वन्नी आहे. तो सुद्धा अग्नी आहे. म्हणून वन्नी सागर जाळीता वडवानळू. जेव्हा सागराला आग लागते म्हणजे समुद्राच्या पाण्याला आग लागते त्याला आपण वडवानळू असं म्हटलेलं आहे. समर्थाने आता पुढे दिला आहे, वन्नी शंकराचे नेत्रींचा, वन्नी काळाचे क्षुधेचा, वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलिजे. समर्थ म्हणतात आहे की अजून कशा कशामध्ये वन्नी आहे, तर भगवान तसेच भगवान शंकरांच्या नेत्रातील अग्नी, सर्वांना भक्षण करणारा जो काळ, त्याची भूक असणारा अग्नी, आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी, हे सगळं तेज आहे. समर्थ म्हणतात आणि कशा कशाला वन्नी आहे, तर भगवान शंकरांना जे त्रिनेत्र आहे त्यापैकी एक नेत्र असा आहे की ज्यातून अग्नी बाहेर पडतो. त्यानंतर वन्नी काळाचे क्षुधेचा, म्हणजे पोटामध्ये आग लागते, याचा अर्थ भूक लागते. बघा, जेव्हा भरपूर भूक लागते त्याला आपण क्षुधा असं म्हणतो, भुकेला क्षुधा म्हणतात. तो सुद्धा अग्नीच आहे. म्हणून म्हटले वन्नी काळाचे क्षुधेचा. वन्नी काळाचे क्षुधेचा म्हणजे जी भूक लागते आपल्याला, त्याला सुद्धा वन्नी म्हटलेलं आहे. आणि त्याला आपण जठराग्नी आपण म्हणतो. पुढे समर्थ म्हणतात, वन्नी परिग भूगोळाचा, वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलिजे. संपूर्ण पृथ्वी याच्या आजूबाजूला सुद्धा काय आहे हो? तेज आहे. म्हणून म्हटलंय समर्थांनी, भोवतालच्या पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणात राहणारा सुद्धा अग्नीच आहे. म्हणजे संपूर्ण पृथ्वी याच्या आजूबाजूला सुद्धा तेज आहे. त्या परिघाला सुद्धा आम्ही तेज म्हणावं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. जे जे प्रकाश रूप आहे, जे जे तेजाचं स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात आणि प्रकाशाच्या माध्यमातून आम्हाला त्या प्रगट झालेल्या दिसतात. म्हणून या सगळ्या तेजाचं स्वरूप आहे. याप्रमाणे समर्थांनी चौथं भूत आता सांगितलेलं आहे. आता समर्थ म्हणतात, जे जे प्रकाश रूप असेल ते सगळं तेज आहे. जे जे तुम्हाला प्रकाश देईल त्याच्यात तेज आहे. तसेच शोषकता, उष्णता यांचे आरोपही तेज तत्वामुळेच होतात. आणि म्हणून समर्थ आता पुढे काय सांगतात आहे, तर आता तुम्ही चौथं पंचमहाभूताचा विषयी मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, वायो जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायोमुळे. खूप सुंदर ओवी आहे. वायो जाणावा चंचल, मी चालतो आहे. चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायोमुळे. म्हणजे समर्थ म्हणतात, जे बोलणं आपलं होतं आहे, जे चालणं होतं आहे, ते सगळं कोणामुळे होतं आहे? चौथ्या भूतामुळे. चौथ्या पंचमहाभूतामध्ये जे वायू दिलेला आहे, वायू दिलेला आहे. म्हणजे मी चालतो आहे, मी येतो आहे, मी जातो आहे, हे सर्व कशामुळे होते आहे? वायूमुळे होते आहे. जर वायू जर नसता तर या कृती घडू शकल्या नसत्या. आम्ही बोलू शकलो असतो का? बोलण्यामध्ये आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे, म्हणजे वायू आहे. आम्ही उत्सवासामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो, म्हणजे वायू आहे. या शरीरामध्ये अनेक वायू आहे, ते सुद्धा वायू स्वरूप आहे. या वायूमुळेच आपल्याला चलनवलन होते. म्हणून वायो जाणावा चंचल, तो अत्यंत काय आहे? चंचल आहे. म्हणून म्हटलंय, हाले डोले तुका पवन, काहीच नचले पवने विन, सृष्टी चाळाया कारण, मूळ तो वायो. समर्थांनी वायूचं खूप मोठं लक्षण दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, आता वायू संबंधी तुम्ही ऐका. वायू हा कसा आहे? चंचल आहे. चैतन्य कोणामुळे येतं? वायूमुळे जाणवतं. सर्व शरीराच्या हालचाली कोणामुळे होतात? चालणे, बोलणे इत्यादी कोणामुळे होतं? वायूमुळे होतं. आणि आता समर्थ म्हणतात, हाले डोले तुका पवन, हलणे आणि डोलणे या क्रिया सुद्धा कोणामुळे? वायूमुळे होतात. हलणे डुलणे म्हणजे चंचल रूपामध्ये वास करणारा हा सुद्धा काय आहे? वायू आहे. त्याचं चलन आहे, त्याचं वळण आहे, त्याचं प्रसारण आहे, त्याचं निरोधन आहे, त्याचं आकुंचन आहे.
अशा प्रकारे तो पवन म्हणजे वारा आहे, आम्हाला तो काय आहे, दिसतो आहे. म्हणून वायूशिवाय चलनवलन काही होऊ शकत नाही. म्हणून सृष्टीतील सर्व घडामोडी, सर्व क्रिया यांना मूळ हा काय आहे, वायूच कारणीभूत आहे. म्हणून चलनवलन आहे, प्रसरण आहे, आकुंचन आहे, निरोधन आहे. निरोध यामागे चंचल असं वायू तत्वच आहे, हे तुम्ही पहिलं जाणून घ्या. पुढे समर्थ म्हणतात आहे, प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कुर्म कर्कश जान, देवदत्त धनंजय. आता समर्थांनी आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंच प्राण आहेत, आणि नाग कुर्म कुकल देवदत्त धनंजय हे 5 उपप्राण आहेत. हे 5 पंचप्राण आहेत आणि त्यांचे 5 उपप्राण आहेत. आता समर्थांनी काय दिलेलं आहे, तर समर्थ म्हणतात आहे 5 प्राणांचा समर्थांनी उल्लेख केला आहे. जे आमच्या शरीरात आहे ते 5 प्राण, पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्रत्येक प्राण आपल्या जागेवर आहे. त्या प्राणाची जागा कुठे आहे त्याचाही उल्लेख आहे. प्राण जो आहे तो हृदयस्थ आहे, हृदयाजवळ आहे. उदान जो आहे तो कंठाजवळ आहे. व्यान जो आहे तो संपूर्ण आमच्या अंगामध्ये आहे, व्यान. समान जो आहे तो नाभी कमलाजवळ आहे, आणि अपान जो वायू आहे तो गुदाजवळ आहे. अशा प्रकारे 5ही प्राण आपल्या शरीरात वास करतात आहे. हे सुद्धा वायूचं स्वरूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अजून प्राण म्हणजे काय ते मी तुला सांगतो. तर समर्थांनी वर आता दिलेलं आहे, परंतु दुसरी ओवी दिली आहे, नाग कुर्म धनंजय. मग तर नाग या शब्दाचा अर्थ ढेकर देणे. पोट भरलं की त्याला ढेकर येते बघा, त्याला नाग असं म्हणतात. तो नाग हा सुद्धा प्राणच आहे, हा सुद्धा वायूच आहे. आता कुर्म हा सुद्धा वायूच आहे. कर्कश याचा अर्थ आपल्याला शिंक येणे. अशा प्रकारचे देवदत्त याचा अर्थ जांभई येणे, आणि धनंजय याचा अर्थ देह कुष्टी होणे. अशा प्रकारचं धनंजय, अशा प्रकारचं आमच्या शरीरामध्ये बदल होतात, आणि या बदलाप्रमाणे समर्थ म्हणतात असाच बदल आमच्या शरीरात होतो, आणि या बदलाप्रमाणे या प्राणांना, या वायूंना कार्य करावे लागते. म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, जितुके काही होते चळन, तितुके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. आता या वायूमुळे जितके काही चलन म्हणजे हालचाल होते, ही कोणामुळे, वायूमुळेच होते. चंद्र सूर्य तारांगणे यांना वायूच धारण करतो. आता समर्थ म्हणतात या वायूमुळे हे सर्व कार्य करतात. तो धरता आहे, तो धारण करणारा आहे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, आकाश जाणावे पोकळ. आता समर्थांनी आता हे 4, एक पृथ्वी, आप, तेज आणि वायू, ही 4 पंचमहाभूतांचं वर्णन समर्थांनी केलं. आणि आता 5वं पंचमहाभूत म्हणजे काय सांगितलंय, आकाश. आता समर्थांनी सुरुवातीलाच म्हणते, समर्थ सुरुवातीलाच म्हणतात आहे की आकाश जाणावे पोकळ. आकाशाचं लक्षण काय आहे, पोकळ. आकाश का कशाला म्हणावं, जिथे पोकळी आहे ते आकाश जाणावं. पहिल्यांदा पृथ्वीचं दिलं, त्यानंतर समर्थ सांगतात आहे आपाचं दिलं, त्यानंतर त्यांनी तेजाचं दिलं, तेजानंतर वायूचं दिलं वर्णन, आणि आता वायूनंतर आता आकाशाचं काय स्वरूप आहे ते समर्थ सांगतात आहे. आता समर्थ म्हणतात आकाश कुठे कुठे आपण मानावं, तर आकाश जाणावे पोकळ म्हणजे जिथे पोकळी आहे तिथे आकाश जाणावं. जिथे पोकळ जागा आहे त्या ठिकाणी आकाश आहे. आता पोकळी कुठे आहे आम्ही शोधू शकतो. पोकळी जिथे जिथे आहे तिथे तिथे आकाश तत्व आहे, तिथे आकाशाचं स्वरूप आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, आकाश रूप सकळ आकाश जाणावे, निर्मळ आणि निश्चळ आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ आकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश रूप सकळ आकाश जाणावे. निश्चळ आणि निर्मळ आहे ते कसं आहे, निर्मळ आहे, ते निश्चळ आहे. आकाश रूप सकळ आकाश जाणावे, ते अवकाश म्हणजे पोकळी. आमच्या पोटामध्ये सुद्धा पोकळी आहे की नाही हो. म्हणून जेवताना आम्ही सावकाश जेव म्हणतो, तर त्यामध्ये अवकाश शब्द आला आहे. जेवत असतात, अवकाश म्हणजे पोकळी ठेवून जेवा असा त्यामधला अर्थ आहे. पोटभर जेवा असं न म्हणता सावकाश जेवा, याचा अर्थ जेवढं आरोग्याला योग्य आहे तेवढं सेवन करा. म्हणून पुढे म्हटलंय आकाश सकळांस व्यापक,
आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. या आकाशामध्ये चारही प्रकारची भूत आलेली आहेत. समर्थ म्हणतात सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापलेलं आहे हो. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे. आणि पृथ्वी आप तेज वायू या चारही भूतांचे कार्य कशामध्ये चालते? आकाशात चालते. म्हणून समर्थांनी म्हटले आकाश सकळांच व्यापक, सगळ्यापेक्षा व्यापक आहे ते. आणि आकाश असे कौतुक चहू भूतांचे, म्हणजे चारही भूतांचं कौतुक हे आकाशामुळे. या आकाशामध्ये चारही प्रकारची भूतं आलेली आहेत. ते त्यांचा खेळ करतात आहे. आकाश सगळ्यांना ते व्यापक आहे. तुम्ही कुठेही धावले, कुठेही गेले, कुठेही हिंडले, कुठल्याही देशात गेले तरी आमच्या डोक्यावरचं आकाश ते कधीही ढळणार नाही. ते कायम आहे. ती पोकळी सगळीकडे आहे. या पोकळीच्या बाहेर आम्हाला जाताच येणार नाही. म्हणून अवकाश सकळांस व्यापक, आकाश अनेकी एक. आकाश अनेकांसाठी आहे परंतु ते एकच आहे. आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे, चारही भूतांचा आकाशामध्ये एक आपल्याला खेळ चाललेला दिसतो आहे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे आकाश ऐसे नाही सार. आकाश असं काहीच नाही. आकाश ऐसे नाही सार खूप उत्तमाची ओवी आहे. आकाश सकळांहुर थोर. आकाश हे सगळ्यात थोर आहे. पाहता आकाश विचार, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिखा. काय म्हटलंय समर्थांनी? आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळांहुर थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिका. आकाशासारखं दुसरं काहीच नाही. आकाशासारखे सार नाही. सर्वांहून आकाश काय आहे? श्रेष्ठ आहे. आकाशाचा विचार करू लागलं की स्वरूपाशी त्याचे साम्य असे वाटू लागते. साम्य आहे, शरीर त्याचं स्वरूपाशी काहीतरी साम्य आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थाने पुढे काय सांगितले बघा, आकाश ऐसे नाही सार. एक प्रश्न असा आहे की आकाश हे स्वरूपासारखं आहे. समर्थ म्हणतात आहे आकाश हे स्वरूपासारखं आहे म्हणजे परब्रह्माप्रमाणे आहे. परमेश्वराप्रमाणे आकाश आहे. म्हणून आकाश तत्वाचा आणि या निर्गुण निराकार परब्रह्माचा सारखेपणा इथे दाखवलेला आहे. पण म्हणून इथे सारखा शब्द वापरलेला आहे. तिथं एका शिष्याने प्रश्न विचारलाय की महाराज तव शिष्य केला आक्षेप. काय म्हटलंय? शिष्याने प्रश्न विचारला आहे. काय आक्षेप केलाय? तव शिष्य केला आक्षेप दोहींचे सारखेचे रूप. असे म्हणतात शिष्याने आक्षेप घेतला की आकाशाचे आणि स्वरूपाचे रूप जर सारखेच आहे, दोहींचे सारखेचे रूप, दोघांचे रूप जर सारखेच आहे तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये? तर आकाशच स्वरूप आहे असं का म्हणू नये? दोहींचे सारखेचे रूप म्हणजे परब्रह्म आणि प्रत्यक्ष आकाश हे दोन्ही सारखंच आहे तरी आकाश स्वरूप का म्हणू नये? आम्ही आकाशालाच प्रत्यक्ष परब्रह्म का बोलू नये? मग जर तुम्ही म्हणता दोघेही सारखे आहेत, दोघांमध्ये सारखेपणा आहे, आकाशाला आम्ही परब्रह्म म्हटलं किंवा आकाशाला आम्ही परब्रह्म जाणलं तर कायसा फरक पडणार आहे? म्हणून समर्थ म्हणतात या दोघांमध्ये सारखेपणा आहे परंतु ते दोन्ही एक नाही आहेत. आणि आम्ही बरेचदा म्हणतो ही आमच्या बहिणीसारखी आहे. काय म्हणतो? ही नंदेला एखादी ननंद भाऊजय असेल किंवा एखाद्या मैत्रिणी असतील तर आपण काय म्हणतो? ही आमच्या बहिणीसारखी आहे, खूप क्लोज असणार आहे. आपले संबंध चांगले असतील तर आपण तिला बहिणीसारखी म्हणतो. याचा अर्थ ती बहीण नाही आहे. एखाद्याला म्हणतो ती माझ्या आईसारखी आहे, सासूला म्हणतो आईसारखी आहे, याचा अर्थ आई नाही आहे. त्याचप्रमाणे हे परब्रह्मासारखं आहे, त्याला म्हणतो ते तसं आहे पण ते प्रत्यक्षात नाही आहे. याचा अर्थ परब्रह्म ते नाही आहे, आकाशासारखं आहे. परब्रह्मासारखं आहे म्हटलं आहे याचा अर्थ ते परब्रह्म होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी श्री समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण पुढच्या ओवीत दिलेलं आहे बघा. आकाश स्वरूपा कोण भेद, आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी? का म्हणू नये?
शिष्य म्हणतात, आकाश आणि स्वरूप यामध्ये काय भेद आहे, मला एकदा सांगा. समर्थांच्या लक्षात आलं की हा शिष्य फार हट्टी आहे, त्याला समजवल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, आता मी तुला समजून सांगतो आहे, ते नीट ऐक. काय सांगतायत समर्थ? की समर्थ म्हणतात आहे, आकाश आणि स्वरूपात काय भेद आहे? वरवर पाहता दोन्हीत काहीच भेद नाही असंच वाटतं आपल्याला. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजेच परब्रह्म असं का म्हणू नये? तर पुढे म्हटलंय, वस्तू अचळ अढळ, आकाश स्वतः सिद्ध. समर्थ म्हणतात, आता मी तुला समजून सांगतो. पाहता दिसती अभेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूचं स्वतः सिद्ध का न म्हणावी? म्हणजे काय काय अभेद दिसते आहे? सत स्वरूप म्हणजेच परमेश्वर आहे, याचा अर्थ परब्रह्म तो निर्गुण निराकार आहे, त्याला सत स्वरूप म्हटलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर आकाश वस्तूचं स्वतः सिद्ध. मग आकाशाला आम्ही ती सद्वस्तू म्हणावं का? म्हणून म्हटलंय, वस्तू अचळ अढळ. वस्तू म्हणजे काय हो? वस्तू अचळ अढळ आत्मवस्तू. वस्तू म्हणजे परब्रह्म. परब्रह्म कसं आहे? ते अचळ आहे, याचा अर्थ ते जागेवरून हलतच नाही, ते जिथे आहे तिथेच राहते. अचळ अढळ आहे, ते ढळू शकत नाही, ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थिर राहील. म्हणून म्हटले, वस्तू निर्मळ निश्चळ. वस्तू कशी आहे? म्हणजे परब्रह्म कसं आहे? ते निर्मळ आहे, ते निश्चळ आहे. तैसेच आकाश केवळ वस्तू सारखे. म्हणजे समर्थ म्हणतात, अचळ अढळ निर्मळ निश्चळ असतं, पण आकाश ही केवळ वस्तू सारखं आहे. त्याप्रमाणे आकाश आहे ते सुद्धा अचळ आहे, अढळ आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. हे सर्व आकाशाला गुण लागतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे, आता ऐका. ऐकोनी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री रोपिले. समर्थाने हे सगळं ऐकून घेतलं आणि आता उत्तर दिलेलं आहे बघा. काय म्हटले समर्थ? वस्तू समर्थ म्हणतात, वस्तू निर्गुण पुरातन. हे ऐकून वक्ता बोलू लागला की वस्तू ही पुरातन असून निर्गुण आहे. आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री रोपिले. तर आकाशाच्या अंगी 7 गुण आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे. समर्थाने हे सगळं ऐकून घेतलं आणि आता उत्तर दिलेलं आहे. शास्त्रामध्ये आपल्याला आकाशाला 7 प्रकारचे गुण सांगितले आहेत. आणि ब्रह्म हे निर्गुण आहे, ते निराकार आहे. आकाशही निराकार आहे, तेही निर्गुण आहे. मग ते म्हणतात आहे, तरी पण हे आकाश हे भूत आहे आणि त्या भूताला 7 प्रकारचे गुण आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, ते कोणते गुण आहेत? तर काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभावे आकाशाचा. आता आकाशाचा 7 गुणांनी युक्त असलेला असा स्वभाव आहे आणि त्याचा कोणता आहे? ते स्वभाव कोणता आहे? 7 गुण कोणते आहेत? काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व. हे सगळं त्याचे 7 गुण आहेत. 7 प्रकारचे गुण सांगितलेले आहे समर्थाने. आणि ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे. आकाशही निराकार आहे, ते निर्गुणही आहे. मग ते म्हणतात आहे, तरी पण हे आकाश हे भूत आहे आणि त्या भूताला 7 प्रकारचे गुण आहेत. समर्थ म्हणतात, कोणते गुण? काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व. आकाशाचे 7 गुण आहेत. त्याला काम, क्रोध हे आता आपण सांगितले. अशा प्रकारचे 7 दोष म्हणा किंवा त्याचे गुण म्हणा, गुणदोष ते एकच आहे. तेच गुणदोष आकाशाला लागतात. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे शास्त्राकारे बोलले. हे मी तुम्हाला सांगतो असं नाही आहे, तर हे शास्त्राने सांगितलेलं आहे. हे मी सांगतो असं नाही हो. हे कोणी सांगितलं आहे? ऐसे शास्त्राकारे बोलले. शास्त्रांच्या आधाराने तुम्हाला मी सांगतो आहे. ऐसे शास्त्राकारे बोलिले, म्हणून आकाश भूत झाले, स्वरूप निर्विकार संचले, उपमे रहित. म्हणून शास्त्राधारे सांगतो आहे की पंचमहाभूतापैकी आकाश एक भूत आहे आणि त्या भूताला 7 प्रकारचे गुण लागतात आहे. म्हणून परब्रह्म हा निर्गुण आहे आणि त्यामुळे परब्रह्माची आणि आकाशाची आम्ही सारखेपणा करू शकत नाही. आम्ही सारखेपणा म्हणू शकतो, परंतु आकाशाला आम्ही परब्रह्म म्हणू शकत नाही.
अशा प्रकारे समर्थांनी बारीक सारीक गोष्टी आकाशाबद्दलच्या सांगितलेल्या आहेत, परब्रह्माबद्दलच्या सांगितलेल्या आहेत. पाचही भूतांचा अशा प्रकारे या पृथ्वीवर वास आहे आणि त्या पंचमहाभूतांनीच देह तयार झालेला आहे. प्रत्येक प्राण्याचा देह घ्या. देह हा पंचमहाभूत सोडून नाही आहे. आणि सहावी गोष्ट जी आहे, ज्याला म्हटलं आहे सद्वस्तू, ती सद्वस्तू तिने प्रवेश केल्यामुळे तिला चंचल आत्मा असा शब्द वापरलेला आहे. चंचल आत्मा याचा अर्थ तो चलन होतो. आत्मा हा तर निश्चळ आहे, तो चलन कसा होईल? परब्रह्म हा तर निश्चळ आहे. मग तुम्ही म्हणता तो जर चंचल कसा? पण तो आत्मा चंचल का झाला आहे? कारण त्याने देहाची उपाधी स्वीकारली आहे. त्या देहाच्या उपाधीमुळे त्याला चंचलत्व प्राप्त झालेलं आहे. समजा एखाद्या प्राण्यामध्ये जिवंतपणा आहे, त्यामुळे तो जीव असल्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. मी बोलतो आहे याचा अर्थ चंचल आत्मा आहे, तो विचरण करतो, म्हणून त्याला चंचल असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे समर्थांनी पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवामध्ये पंचमहाभूत आलेली आहेत आणि त्या पंचमहाभूतांनी तयार झालेला हा देह, त्यामध्ये त्रिगुण मिसळलेले आहेत. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी हे पंचमहाभूत झाली. त्यामध्ये त्रिगुण आले आहेत, म्हणजे रज, तम आणि सत्वगुण हे 3 गुण आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचा एक संच तयार झाला आणि उत्तम प्रकारे परमेश्वराने हा देह निर्माण केलेला आहे आणि या देहाच्या माध्यमातून तो स्वतः त्याच्यात प्रवेश करतो आहे. तो चंचल आत्मा आणि तो स्वतः विचरण करतो आहे. म्हणून कोण्याही देहाचा, कोण्याही भूताचा किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला देह भिन्न दिसत आहे, पण त्यामध्ये वास करणारा तो जो परमेश्वर जो आहे तो तोच आहे. म्हणून त्या कुठल्याही देहाला त्रास देणे, कोणाचंही मन दुखवणे याचा अर्थ परमेश्वराला त्रास देणे आहे. म्हणून तो सगळा जो त्रास आहे तो परमेश्वराला होईल. म्हणून आपण कोणाचंही मन दुखवू नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून श्री समर्थांनी यापुढे आकाश आणि सद्वस्तू म्हणजे परब्रह्म तत्व या दोघांची तुलना केलेली आहे. या दोघांच्या तुलनेमध्ये आकाशामध्ये कोणते न्यून बाजू आहेत आणि सद्वस्तूमध्ये कोणते विशेष गुण आहेत, म्हणजे त्यामध्ये विशेषता काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून समर्थ या समासामध्ये समर्थांनी काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे समर्थांनी आता 43 ओवीनंतर 43 ओवीपासून पुढील भाग यामध्ये समर्थ म्हणतात आहे की वस्तू आणि आकाश या दोघांमध्ये फरक आहे. तो नेमका फरक कोणता आहे त्याचं वर्णन श्री समर्थांनी आता केलेलं आहे. या वस्तूंमध्ये नेमका काय फरक आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी काही दृष्टांत खाली दिलेले आहेत, ते आता आपण ऐकूया. बघा समर्थ काय म्हणतात. पहिला दृष्टांत, काच बंदी आणि जळ सारखेची वाटी सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती. आता समर्थांनी पहिला दृष्टांत दिला आहे. काय म्हटलंय? काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती. समर्थांनी आकाशाला पंचमहाभूतांपैकी एक भूत मानलं आहे. जरी आकाश आपल्याला ते निर्गुण वाटत असलं, निर्मळ वाटत असलं, निश्चळ असलं, तरी सुद्धा आकाशामध्ये आणि परब्रह्मामध्ये फरक आहे. तो नेमका कोणता आहे हे सुज्ञ लोक जाणतात. हे कोण जाणतात? सुज्ञ लोक जाणतात. आता समर्थ म्हणतात काचेची जमीन आणि पाणी या दोन्ही डोळ्यांना सारख्याच दिसणारे आहेत. काचेची जमीन आणि पाणी सारखंच दिसतं की नाही, पण शहाण लोक हे जाणतात काय तर काच कुठली आणि जळ कुठलं म्हणजे पाणी कुठलं हे अचूक जाणतात. ऐसे शास्त्राकारे बोलिले. काय बोलले तर काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व ऐसे सप्तविध स्वभाव आकाशाचा. समर्थ म्हणतात आहे आता अशा प्रकारे 7 धर्म या आकाशाचे आहेत, जे 7 गुण त्याचे आहेत आणि भगवंत तर निर्गुण आहे. म्हणून या निर्गुण परब्रह्माला आम्ही आकाशाची उपमा देऊ शकतो, पण आकाशाला आम्ही ब्रह्म म्हणू शकत नाही.
समर्थांनी म्हटलं उपमा देऊ शकतो, म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की ती माझ्या बहिणीसारखी आहे, ती माझ्या आईसारखी आहे. बहिणीसारखी आहे म्हणून बहीण आहे का? नाही. आईसारखी आहे म्हणून आई आहे का? नाही. तसं आकाशाला आपण त्याची उपमा देऊ शकतो, परंतु ते परब्रह्म नाही, पण त्याला ब्रह्म म्हणू शकत नाही. यासाठी समर्थाने एक दृष्टांत दिलाय. आता बघा, काचबंदी घर असतं, जमीन काचेची तयार केलेली आहे आणि त्या काचेच्या जमिनीवरून पाय ठेवताना आपल्याला जलाचा भास होतो, म्हणजे पाण्याचा भास होतो. जल म्हणजे पाणी, पाण्याचा भास होतो की आपण पाण्यातून जातोय की काय. पण पाय ठेवताना असे वाटते की पाण्यात पाय पडेल की काय, परंतु ते पाणी नाही. ते पाणी नसून ती काचबंदी घर आहे, ती काचबंदी जागा आहे. हे कोण जाणतात? शून्य शहाणे लोक जाणतात. म्हणून पुढचं उदाहरण समर्थाने दिलंय. रुवामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी. म्हणजे कापसासारखा स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखा वाटतो, पण स्फटिक कठीण असल्याने कपाळ मोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. म्हणून काय म्हटलंय? कापसामध्ये स्फटिक पडलेला असेल तर स्फटिकाचा रंग आणि कापसाचा रंग हा सारखा असल्यामुळे त्या सदृश्यामुळे कापूस कोणता आणि स्फटिक कोणता हे लक्षात येत नाही. दोघांचाही रंग कसा आहे? पांढरा आहे आणि तो सारखा वाटतो, त्याच्यामुळे स्फटिक कोणता आणि कापूस कोणता हे लक्षात येत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, सारखा हा रंग सारखा असल्यामुळे त्या सदृश्यामुळे कापूस कोणता स्फटिक कोणता हे लक्षात येत नाही, आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी पडलो तर आपलं कपाळ मोक्ष होण्याची शक्यता आहे स्फटिक लागलं तर. पण कापसामध्ये जर मनुष्य पडेल तर त्याला काहीही त्रास होणार नाही. याचा अर्थ असा आहे की ब्रह्म आणि आकाश हे जरी आम्हाला सारखं दिसत असेल तर ते ब्रह्म हे ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माला आम्ही आकाशासारखं म्हणू शकतो, पण आकाश म्हणू शकत नाही, किंवा आकाशाला आम्ही आकाश म्हणू शकतो, त्याला ब्रह्म म्हणता येणार नाही. म्हणून पुढे दिलेला आहे, तंदुलामध्ये श्वेत खडे, तंदुला सारखेच वाकुडे, चावू जाता दात पडे तेव्हा कळे. समर्थाने आता किती घरगुती उदाहरणं दिली आहेत, किती घरातील कौटुंबिक उदाहरणं दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते लवकर कळावं. आता समर्थ काय म्हणतात आहे, तांदळात पांढरे खडे असतात, ते तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात. म्हणून पहिल्या पाहता क्षणी काय वाटतं की ते तांदूळच आहेत, ते आपल्याला पहिल्यांदा ओळखता येत नाही, पण चावायला गेलं तर दात पडतो तेव्हा ते खडे आहेत हे कळतं. म्हणून म्हटलंय, जेवण करताना भातामध्ये एखादा खडा येतो, तो तांदळासारखाच असतो, तोही पांढरा फट्टच असतो, आपल्या तांदळासारखा असतो, तो टोकदारही वाटतो, वाकुडे म्हणजे टोकदार, आणि आपल्याला भात आणि या खड्यामध्ये काहीच भेद वाटत नाही. आणि जेव्हा आपण तो भात चावतो तेव्हा लक्षात येतं की या ठिकाणी भात नसून या ठिकाणी तो तांदळाच्या प्रमाणे, तो तांदूळासारखा दिसणारा तो कंकर आहे, तो खडा आहे. त्याप्रमाणे आकाश आणि ब्रह्म हे जरी आम्हाला सारखं वाटत असलं तरी आकाश आकाशच आहे आणि ब्रह्म हे ब्रह्मच आहे. सारखापणा दिसण्याचा आहे, परंतु तो असण्याचा नाही आहे. म्हणून समर्थांनी पुन्हा दुसरा दृष्टांत दिला आहे. समर्थ काय म्हणतात आहे, त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिखाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. समर्थ काय म्हणताय, त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिखा भासे. या ठिकाणी त्रिभाग या शब्दाचा अर्थ चुना, वाळू किंवा ताक, या तिघांचं मिश्रण करून तो जो लगदा तयार केला जातो त्याला त्रिभाग असे म्हणतात. आणि त्या त्रिभागामध्ये जर एखादा खडा आला तर तो त्रिभागासारखाच वाटतो, त्यामुळे तो शून्यासारखा वाटतो, पण तो चुन्यासारखा वाटतो, पण तो चुना नसतो, तर तो त्रिभागातील तो काय असतो, खडा असतो. समर्थ तेच म्हणतात आहे की तुम्ही आकाश आणि ब्रह्म सारखंच दिसत असलं तरी सुद्धा ते एक नाही आहे. म्हणून पुढे म्हटलंय, गुळासारिखा गुळ दगड, परी तो कठीण निचाड, नाग कांडी आणि वेखंड एक म्हणू नये. समर्थाने
पुन्हा दृष्टांत दिलाय बघा. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणात खडा पडला तो मिश्रणासारखा भासतो की नाही, पण तो शोधल्यानंतर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणातून वेगळा आहे हे काय येतं, कळून येतं. आता सांगितलंय गुळासारखा गुळ दगड. आता दृष्टांत दिलेला आहे. परी तो कठीण निचाड नागकांडी वेखंड एक म्हणू नये. आता समर्थांनी पुढचा दृष्टांत काय दिलाय बघा. समर्थ म्हणतात आहे की तो गुळ जसा लवकर लालसर, ते गुळामध्ये गुळखडे असतात बघा, तो गुळ जसा लालसर रंगाचा असतो तो दगडही तसाच दिसतो, पण दगड आणि गुळ यातला फरक खाल्ल्यानंतर कळतो. त्याप्रमाणे नागकांडी आणि वेखंड हे दोघेही सारखेच दिसत असले तरी दोघांमध्ये भेद आहे. अजून पुढे समर्थ दुसरा दृष्टांत देतात आहे. समर्थ म्हणतात आहे, सोने आणि सोनं पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे. काय सांगितलंय समर्थांनी, ज्या वेळेस सोनं आणि सोन पितळ जर समोरासमोर ठेवलं तर आपल्याला नेमकं सोनं कोणतं आहे आणि सोन पितळ कोणतं आहे हे लक्षात येत नाही. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सोनं कोणतं आहे आणि सोन पितळ, कारण ते अगदी एकसारखेच दिसतात, पण पितळ जर अग्नीत टाकले तर ते काय पडते, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे, काळं पडतं ते हो. म्हणून हे सोन्याकडे गेल्यानंतर ते सोनं कोणतं आहे, सोनं आणि पितळ यामध्ये, आणि पितळ कोणतं आहे ते सांगू शकतात सोनाराकडे गेलो तर. त्याप्रमाणे संतांनी त्या भगवंताची अनुभूती घेतली आहे. ते सांगतात आहे की ब्रह्म आणि आकाश हे जरी आम्हाला सारखं दिसत असलं तरी सुद्धा ते एक नाही. त्या दोघांमध्ये भिन्नत्व आहे. आकाशामध्ये जडत्व आहे, आकाशामध्ये शून्यत्व आहे, आकाशामध्ये अज्ञान आहे, पण ब्रह्म हे सर्वज्ञ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दोघांना तुम्ही एक म्हणू नका. अग्नीने जर आम्ही सोनं जाळलं तर त्यावर काळीमा चढत नाही, ते काळं पडत नाही, पण सोन पितळाला थोडा जरी अग्नी लागला तर ताबडतोब ते सोनं नसून सोन पितळ आहे हे मात्र लक्षात येतं. आजही बाजारामध्ये सोनं आणि बँटेक्स दोन्ही वस्तू सारख्याच दिसतात. जाणकार लोक अगदी सहजतेने ते ओळखतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात की तुम्ही ब्रह्म आणि आकाश यामधला फरक लक्षात घ्या, दोघांना एक समजण्याची चुकी करू नका. म्हणून म्हटलंय असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. अनंत म्हणजे परमेश्वर. आकाशालाही आपण अनंत अशी उपमा देतो. आकाश कसं आहे तर अनंत आहे, असीम आहे, परंतु आकाश हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे आणि त्या भूताला आम्ही अनंत म्हणू शकत नाही. म्हणून पुढे म्हटलंय वस्तुसी, समर्थाने पुढे म्हटले वस्तुसी वर्णेची नसे, वस्तुसी वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. ज्ञानी लोक ओळखतात. काय ओळखतात की वस्तूला वर्णनही नाही, वस्तूला वर्णनही आहे. वस्तू म्हणजे परब्रह्म, परब्रह्माला कुठलाही रंग नाही, पण आकाशाला श्यामवर्ण आम्ही म्हणतो. ते कधी निळे असते आकाश, कधी रात्रीच्या वेळी ते काळे दिसते, आकाशाला वर्ण आहे. म्हणून पुढे म्हटलंय श्रोते म्हणती कैचे रूप, श्रोत्याने आक्षेप घेतलाय आकाश ठाईचे अरूप, आकाश अरूप आहे, आकाश वस्तूचं तद्रूप भेद नाही. श्रोताने विचारलंय की महाराज तुम्ही सांगता खरं, पण माझ्या मते आकाश हे अरूप आहे, त्याला रूप नाही आहे, आणि आकाश आणि वस्तू म्हणजे परब्रह्म हे तद्रूप आहे, त्या रूपाप्रमाणेच आहे, दोघांमध्ये काही भेद नाही. पुढे तो म्हणू लागतो की चहुभूतांस नाश आहे. म्हणजे श्रोते म्हणू लागले की आकाशाला कसले आले रूप आहे, ते ठाईच अरूपच आहे आणि वस्तू आणि आकाशात भेद नाही. आणि म्हणून पुढे म्हटले इतर चार भूत नाश पावतात, पण आकाश कुठे नाश पावते, चहुभूतांश नाश आहे. आकाश कैसे नासत आहे, आकाशास नस आहे, वर्ण व्यक्ती विकार, त्याच्या ठिकाणी रंग व दृश्यत्व आणि विकार नाहीत. म्हणून म्हटलं आहे समर्थाने तीन गोष्टी दिलेल्या आहेत. आकाशाला रंग नाही आणि आकाशाचा नाश होत नाही. पंचमहाभूतापैकी चारही भूत नष्ट होतात आहे, नष्ट होतात. आप, तेज, वायू आणि पृथ्वी हे नष्ट होतील, आकाश नष्ट होणार नाही.
असं तो म्हणतो आहे. समर्थ त्या शिष्याची समजूत काढतात, त्याला समजून सांगतात की आई बाबा तसं नाही आहे. ते म्हणतात आहे आकाश कैसे नाचत आहे, आकाशास नस आहे, वर्ण व्यक्ती विकार. वर्ण व्यक्ती विकार म्हणजे रंग रूप आणि विकार हे आकाशाला नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आकाश अचळ दिसते आहे, काय नाचतो पाहते त्याचं काय नाचणार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात आकाश अचळ आहे. आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते, पाहता अमुचेनी मते आकाश शाश्वत. आकाश अचळ आहे शिवाय ते नाश पावतं असं आम्ही म्हणतो, पण त्याचं काय त्यात तो नाश पावतो का हे आम्हाला कळत नाही. आमच्या मते ते आकाश हे काय आहे, शाश्वत आहे. ऐसे ऐकोन वचन वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचे. काय म्हटलंय, हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की आता तुम्ही उत्तर, आता हे ऐकून कोण म्हणाले, वक्ता बोले प्रतिवचन. समर्थ म्हणाले की मी तुम्हाला आकाशाचे आता लक्षण सांगतो. आकाश तमापासून झाले, आकाश काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नाम तयाचे. आकाश हे तमगुणापासून झालेले आहे, म्हणून ते काम क्रोधांनी वेधलेलं आहे. शून्यत्व रूपाने अज्ञान असं त्याला आपण म्हणतो. शून्यत्व बोलिले नाम तयाचे, शून्यत्व असं त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. अज्ञाने काम क्रोधाधिक मोह भय आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाशा गुणे. म्हणजे अज्ञानामुळे आपल्याला काम क्रोध शोक मोह भय इत्यादी त्याच्या ठिकाणी आहेत. शून्यत्व म्हणजे अज्ञान ते आकाशाच्या ठिकाणी आहे, म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व असते. म्हणून पुढे म्हटलं आहे नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. नास्तिकता आणि नकार वचन म्हणजे काही नाही, हे शून्यत्व, हे शून्याचं लक्षण आहे. म्हणूनच ज्याच्या ठिकाणी दया माया नसते त्या प्राण्याला हृदय शून्य म्हटलेलं आहे. तसेच ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे तो कसा आहे, अज्ञानी माणूस असाही त्याचा अर्थ आहे. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. म्हणजे आकाशाची स्तब्धता ही शून्यता आहे. शून्य म्हणजे अज्ञान आहे आणि अज्ञान म्हणजे कठीण तत्व आहे, हे आकाशाचं रूप आहे. कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत, मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. कठीण शून्य विकारवंत आकाशाला स्वरूप कसं म्हणावं, वरवर जर आपण पाहिलं ते स्वरूपासारखेच मनाला वाटतं. म्हणून पुढे म्हटलंय अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञान नासी, म्हणून या आकाशाशी नाश आहे. आकाशात अज्ञान मिसळलेले असते, त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते, म्हणून आकाशाला काय आहे, नष्ट आहे. आकाशाला नाश. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप, परी दोही मध्ये विक्षेप शून्यत्वाचा. म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतं, पण दोघांमध्ये शून्यत्वात फरक आहे. आज पाहता कल्पनेसी, सारखेच वाटे निश्चयेसी, परी आकाश स्वरूपासी भेद आहे. आकाशात आणि स्वरूपात निश्चितच काय आहे, भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेच वाटे तत्वता, परी विवंचनी पाह जाता भेद आहे. खोटे खऱ्यासारखे भावती, परी परीक्षवंत निवडती, का कुरंगे देखोन भुलती मृगजळासी. आता असो हा दृष्टांत, बोलिला कळाया संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक नव्हेती. हे सगळं दृष्टांत कळण्यासाठी फक्त सांगितलेले आहेत. आकाश वेगळेपणे पहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे सुभावे ऐसे असे. ऐसी आशंका पिटली, संदेह वृत्ती मावळली, नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. आकाश अनुभवाचा स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाचे साम्यता न घडे. दुग्धा सारिका जळांश. म्हणून समर्थांनी म्हटलंय निवडू जाता राजहंस, तसे स्वरूपाने आकाश तत्व जाणती. म्हणजे जसं पाण्यात मिसळलेलं दूध आहे, दुधात मिसळलेलं पाणी आहे, म्हणजे दूध आणि पाणी हे दोन्ही एकरूप वाटले तरी राजहंस कसं वेगळं करतो, पाण्याला बरोबर वेगळं दुधाला बरोबर वेगळं करून दूध पितो. पाणी आणि दूध जर मिक्स केलं तर
त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यामध्ये भेद काय कोण जाणतं? संतच जाणतात. सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संत समागम केला असताच म्हणजे संत समागम केला तरच ही सगळी कोडी उलगडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे संत समागम करून मोक्षपदाची प्राप्त करून घ्यावी. म्हणजे संतांचा सहवास करून संतांच्या सहवासात राहून आपण मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.